तुमची मुले देखील फ्रुटी, माझा, पेप्सी, कोला यांसारखे ड्रिंक्स पित असतील तर ते आजच बंद करा. चवीने अतिशय गोड असणारे, वेगवेगळ्या रंगांचे, फीज असलेले, शिवाय बबल्स येणारे असे ड्रिंक्स मुलांना नेहमीच आकर्षित करतात. पण यामुळेच मुलांच्या आरोग्यावरती वाईट परिणाम होतोय. नंबर 1, हाय शुगर कंटेंट. चवीने अतिशय गोड असणाऱ्या या ड्रिंक्समुळे मुलांमध्ये टूथ डिके, डेंटल कॅरीज सारखी लक्षणे बघायला मिळतात. शिवाय मुलांमध्ये यामुळेच हायपर ऍक्टिव्हिटी, बिहेव्हिअरल डिसऑर्डर्स देखील दिसून येतात. पुढे जाऊन याच मुलांमध्ये ओबेसिटी आणि हायपरटेन्शन होण्याचे चान्सेस देखील जास्त असतात. नंबर 2, कार्बोनेशन. हे ड्रिंक्स कार्बोनेटेड असल्यामुळे मुलांमध्ये ब्लोटिंग, ऍसिडिटी, गॅस, ॲब्डॉमिनल पेन सारखी लक्षणे देखील दिसून येतात. नंबर 3, ऍसिडिक नेचर. कार्बोनेटेड ड्रिंक्स हे ऍसिडिक असल्यामुळेच लहान मुलांच्या दातांवरची प्रोटेक्टिव्ह लेअर म्हणजेच इनॅमल ही देखील डॅमेज करू शकतात. शिवाय डेंटल कॅव्हिटीज, टूथ डिके आणि लवकर दात पडणे ही लक्षणे देखील दिसून येतात. ड्रिंक्स कॅफिनेटेड असतात आणि यामुळेच ते नर्वस सिस्टीमला डॅमेज करू शकतात. शिवाय लहान मुलांमध्ये वीक मेमरी, कॉन्सन्ट्रेशन पॉवर कमी होणे आणि काही मुलांमध्ये स्लीप डिस्टर्बन्सेस देखील दिसून येतात. नंबर 5, लॉस ऑफ ॲपेटाईट. मुलांमध्ये ड्रिंक्स प्यायल्यामुळे टेम्पररी सेन्सेशन ऑफ रिफ्रेशमेंट आणि एम्प्टी कॅलरीज मिळतात. पण यामुळेच मुलांचं पोट हे नेहमी भरलेलं राहतं. अशा वेळी इतर न्यूट्रिशियस फूड खाण्यासाठी मुलांची भूक राहत नाही. नंबर 6, या ड्रिंक्समध्ये प्रिझर्वेटिव्ह आणि कलर्स असल्यामुळे लहान मुलांमध्ये स्किन ॲलर्जीज सारखी लक्षणे देखील दिसून येतात. यामुळेच मुलांना कोल्ड्रिंक्स देण्याच्या ऐवजी नारळ पाणी, लिंबू सरबत किंवा घरी बनवलेला ताजा फळांचा रस तुम्ही देऊ शकता.